सर्व
आवडी देवासी तो ऐका प्रकार, आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आनंद, साधन निर्धारी आनंद. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. ही कळवळा वैष्णवांचा, हृदये कळवळा वैष्णवांचा, हृदये कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परम पूज्य जगी, तो देव परम पूज्य जन, तो देव परम पूज्य जन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल रखुमाई, जय जय गोपाळ गोमाई, विठोबा रखुमाई, 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 गोपाळ गोमाई. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. ओ विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल,
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा प्रथमना मना पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमना मना सरे चराना संतांचिया सरे संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या दुसरे चराना संतांचिया दुसरे चराना संतांचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या ओम नमो चिदंबरा विश्वंबरा मायातीता गुणगंभीरा नित्यानंदा निर्विकारा विश्वेश्वरा तुझ नमो कलावज्ञ जीवोधरातावतारम कलंकांक तेजोधिका मोदिवक्रम खलानीशबाधापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीचे सागर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा देवाची आवड सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे होण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. ही कुणामुळे मिळाली असेल तर शुभम काकामुळे ही मला संधी मिळाली, बाबांमुळे. आणि तुम्ही पहिल्यापासून ज्यांचा आवाज ऐकत आलात अशा आमच्या भगिनी
त्याही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. मृदुंगाचार्य त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. चोपदार काकांचेही धन्यवाद व्यक्त करते. तुळशीवाल्या काकूंचेही धन्यवाद व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता नाथबाबा म्हणतात देवाला काय आवडतं, तर देवाला नामाचा उच्चार केलेला आवडतो. आणखी काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, भारावर चंदनाचा टिळा आणि अंतकरणात वारकऱ्यांविषयी कळवळा असलेलं देवाला आवडतं. आणखी काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननाई. देवाला वारी केलेली आवडते आणि एवढे सगळे ज्याच्या जीवनात नियम तो या जगात वंदनीय ठरतो, असं नाथबाबा या अभंगातून आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहायला गेलं तर ही महाराष्ट्राची भूमी फार पवित्र आहे. का पवित्र आहे बरं? तर यामध्ये संत जन्माला आले. पवित्र ते गोळा पावन तो देश, पवित्र ते गोळा पावन तो देश, पवित्र ते गोळा पावन तो देश, पवित्र ते गोळा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. का पवित्र आहे? तर यामध्ये या मातीमध्ये संत जन्माला आले. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय, दास राजाराम महाराज यांच्यासारखे अनेक साधू संत जन्माला आले आणि यातल्याच एका महान संतांचा अभंग आपण आज सेवेसाठी घेतलाय. नाथबाबांनी आपल्या वारकरी संप्रदायाला ग्रंथ संपदा निर्माण करून दिली. काय काय लिहिलं बरं? एकनाथी भागवत लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ लिहिला, कुट अभंग लिहिले, भारुडाची रचना केली. इथं ज्यांचे ज्यांचे चेहरे सुकलेत त्यांचे चेहरे सुद्धा गुलाबाच्या फुलासारखे होतील असे नाथांचे भारुड आहे. तुम्हाला ऐकायचे का? बोलत चला, ऐकायचे का? यडक मदन मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, येडक मदन केवळ पंचानन, येडक मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडक मदन मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, या जगरणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. नाथांची ही भारुडं होती. आता नाथांचं जर चरित्र पाहायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथबाबा हे शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. नाथांकडे शांतता होती,
पण ही गावकरी मंडळींना पावत होती का? तर नव्हती पावत. गावकऱ्यांनी ठरवलं नाथांना राग आणून दाखवायचा. नाथबाबा ज्या वाटेने स्नान करण्यासाठी जायचे त्या वाटेला एक मोठं चिंचेचं झाड होतं. पहिलाच विडा एका राग आणून देण्यासाठी पहिला विडा एका यवनानं उचलला होता. तो यवन त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसला. नाथबाबा तिकडून स्नान करून आले की हा वरून थुंकायचा. परत नाथबाबा स्नानासाठी जायचे. पुन्हा आल्यानंतर हा परत तसंच करायचा. असं त्यानं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळेस यवन नाथांच्या अंगावर थुंकलं. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. येऊनी अंगावर थुंकला देवाने मोक्त केला. प्रसाद देवाने मोक्त केला. देवाने मोक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर थुंकला प्रसाद देऊन केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. हो यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी नाथांच्या अंगावर यवन 108 वेळेस थुंकला, पण नाथांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. ही झाली नाथांची शांतता. नाथबाबा श्रीमंत कसे होते बरं? तर नाथांच्या घरी देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आपल्या घरी असतो का? असतो, पण केवढा? केवढा असतो? एवढाच. आणि खायला एवढा मोठा. नाथबाबा संत कसे होते? तर नाथांच्या घरी देव राबला. 36 वर्ष देवानं काम केलं. 12 आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंती त्याची पाये. वंदे त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निरावंती त्याचे पाये. निरावंती त्याचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. नाथांच्या घरी देव 36 वर्ष राबला. पण आता देवाचा एक स्वभाव आहे की हा कुणाला काही, कुणाकडून काही घेतल्याशिवाय कुणाला काही देत नाही. देवावर एक नितांत प्रेम करणारी देवाची भक्त. तिला 5 पती आहे. तिचं नाव द्रौपदी. ती भजन करते. तिचे 5 पती भजन करतात. नवल नाही, त्यांचे केस सुद्धा भजन करतात. त्यांचे केस भजन करायचे. आपलं तोंड करतं का? करतं का? तर नाही करत. त्यांचे केस भजन करायचे. तिच्यावर अनेक संकट आली. एक वेळेस दुर्वासा ऋषी तिच्या घरी जेवणासाठी आले. तिच्याकडे एक सूर्य थाळी होती. त्यामध्ये एकदा अन्न तयार झाल्यानंतर डबल तयार होत नव्हतं. तिनं ती धुवून पालती घालून ठेवली होती. तेवढ्यात दुर्वासा ऋषी आले जेवणासाठी. जेवणाला मागितलं, पण तिच्या घरात काहीच नव्हतं. तिनं देवाचा धावा केला. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. देवाचा धावा करू लागली. देव धावून आला. झालेला वृत्तांत देवाला सांगितला. देव म्हणाला, मी जेव घालतो ऋषींना, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी खायला दे. का? मी जेवत्या ताटावरून उठून आलोय. देवानं तिच्याकडून एक भाजीचं पान खाल्लं आणि हजारो ऋषींना जेव घातलं. देवाचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा हससी उदार.
घेतो थोडं पण देतो जास्त, पण घेतोच. आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस देवानं द्रौपदीकडून बोटभर चिंदी घेतली. मग तिला 999 साड्या पुरवल्या. द्रौपदीचं राहू द्या, बालपणीचे मित्र एका गुरुकडून विद्या घेतली, एका ताटात जेवणारे असे श्रीकृष्ण आणि सुदामदेव. देवानं सुदामदेवाकडून सुद्धा मुठभर पोहे घेतले. मुठभर सुदाम ब्राह्मणा दुःखदारद पेलेला. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. उष्णवर पोय घेऊन त्याच्या भेटेला गेला. हे मुष्टीवर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी गेला गो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी गेला गो. देवानं सुदामदेवाकडून मुठभर पोहे घेतले, मग सोन्याचं नगर दिलं. आता तुम्ही म्हणाल, देव नाथांच्या घरी राबलाच कसा? नाथांचे पूर्वज भानुदास बाबा कर्नाटकमध्ये गेलेला देव पुन्हा पंढरपुरात आणला. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा देवाला कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावर प्रति पंढरपूरसारखं मंदिर आहे, तिथं देवाला घेऊन गेला. नाथ भानुदास बाबांनी देवाला तिथून पंढरपुरात आणलं. देव खुश झाला व नाथा भानुदास बाबांना शब्द दिला की मी तुमच्या घरी चाकरी करण्यासाठी येईल. तो शब्द तेव्हा पूर्ण न करता नाथांचे पूर्वज भानुदास बाबांचे पूर्वज नाथबाबा यांच्या जन्माच्या वेळेस देवानं तो शब्द पूर्ण केला. आणि एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे असे अधिकार संपन्न नाथबाबा यांच्याकडं एक साधक गेला व म्हणाला, नाथ महाराज, माझी आवड पूर्ण होत नाही. नाथबाबा म्हणाले, काय तुझी आवड? तो म्हणतो, माझी आवड अशी की ट्रका भरून भाजीपाला मुंबई दिल्लीला जावं, अशी याची आवड होती. आता कोणाची काय आवडतं, कोणाची काय. नाथ महाराज म्हणाले, अरे तू आधी तुझी आवड पूर्ण न करता आधी तू देवाची आवड पूर्ण कर. काय आवडतं बरं देवाला? नाथबाबा अभंगाच्या आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी
माझ्या कीर्तनाला आत्ताच धीरज महाराजांचंही आगमन झालं, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि आता आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. पहिला शब्द काय इथं? आवड. आता आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी. लहान लेकराची आवड वेगळी, स्त्रियांची आवड वेगळी, पुरुषांची, म्हाताऱ्या माणसांची, संतांची, प्रत्येकाची आवड वेगळी. आपण प्रत्येकाची आवड बघू. लेकराला काय आवडतं? तर खोड्या काढायला. एका गावामध्ये एकादशी निमित्त एका महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर पाटलांनी आग्रह केला, महाराज चहा पिण्यासाठी घरी चाला. पाटलाचा आग्रह होता, महाराज गेले. पण पाटलाचे लेकरं खूप विचित्र होते. त्यांना कुठून तरी कळालं की आपल्या घरी महाराज आलेत. महाराज सोफा सेटवर बसले. ते दोन त्यातले एक मुलगा जसं पळत आला तसं महाराज ज्या सोप्यावर बसेल होते का त्या सोप्यावर जाऊन टणकन जाऊन बसला. हे जसं बसलं तिकून महाराज वर फॅनला लटकले. महाराज वरच 2 तास. महाराज खाली घेतले, शांत झाले. पुन्हा हे आलं आणि महाराजांच्या पिशवीत हात घालायला लागलं. महाराज म्हणतात, यानं नारळ घेतलं तर चालेल, पण पॉकेट घेतलं तर घरी जायची पंचायत होईल. महाराजांनी त्याला हळूच चिमटा घेतला. ते कुई केलं, बाजूला जाऊन उभं राहिलं. महाराजांना म्हणतं, महाराज बदला तो लेकर रहूंगा, छोडूंगा नाही, असं म्हणालं. तेवढ्यात पाटलीनबाई तिकून चहा घेऊन आल्या. महाराज घाबरले होते, रडकुंडी आलते. महाराजांनी 5ची मोटर चालू केली ती चहा प्यायला. महाराज म्हणतात, कधी इथून बाहेर पडल. महाराज चहा प्यायला सुरुवात केली. हे पुन्हा तिकून आलं आणि तिकून तोंड लावलं. महाराज म्हणतात, बाळा हा चहा तूच पे, मी दुसरा पेतो. तो म्हणतो, पेन तर ह्याच बशीत पेन. महाराज म्हणतात, मी दुसरा पेतो, तू हा पे. तो म्हणतो, पेन तर तुमच्याच सोबत पेन. तेवढ्यात महाराज पाटलाला म्हणतात, पाटील लेकराला सांगा काही. पाटील म्हणतात, लेकराचा नाद आहे महाराज. तेवढ्या बोलण्याच्या नादात त्या चहाची वाफ त्या पोराच्या नाकात गेली. थंडीचे दिवस होते, नाक पिकलं होतं. आणि जशी शिंक आली तसा तोफेतला गोळा सटकला. आणि जसा गोळा सटकला तसा बशीत थरथर करून सगळं काही सांडून गेलं. पण महाराजांच्या धोत्रातून चहा खाली गेला, पण मटेरियल वरत राहिलं. ही झाली लेकरांची आवड. लेकरांना काय आवडतं? तर खोड्या काढायला आवडतात. महाराज म्हणतात, पाटील तुम्हाला असे सोन्याचे तुकडे कितीत? पाटील म्हणतात, महाराज तुमच्या आशीर्वादानं 2च आहेत. महाराज म्हणतात, आमचाच आशीर्वाद आमच्याच ह्याच्या. असं म्हणाले महाराज. मग दुसरं कुठे? पाटील म्हणतात, ते काय बाहेर तुमच्या बुटात पाणी भरते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लेकरांना काय आवडतं? तर खोड्या काढायला. आता स्त्रियांची काय आवड आहे बरं? तर त्यांना जीवापेक्षा जास्त सोनं आवडतं. संक्रांतीचा सण जवळ आला होता. मोठ्या घरची बाई होती. ती तिच्या मालकाला म्हणते, मालक ह्या संक्रांतीला काय घेणार? तो म्हणतो, तुझ्याकडे जो नाही तो अलंकार आहे, आता काय घ्यायचं? ती म्हणते, मला 5 तोळ्याची नथ. तो म्हणतो, अगं तुझं नाक केवढं, ती केवढी दिसन? ती म्हणते, तुम्ही माझ्या नाकाचं माप काढू नका, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. हा नथ घेऊन आला. हिनं नाकात जशी नथ घातली तसं नाक खाली आलं. हिनं नथ त्या दोऱ्याला गुंडाळलींवर बांधली. ही फुकटचं कोणाला चहा सुद्धा पाजत नव्हती. त्या दिवशी हिनं गल्लीतल्या सगळ्या बाया जमा केल्या आणि एका हातात चहा द्यायची आणि एका हातात नथ दाखवायची. बाया चहा पिऊसर म्हणायच्या, ही नथ तुम्हाला खूपच शोभून दिसते. चहा पिऊन बाहेर आल्यानंतर म्हणायच्या, म्हशीच्या नाकात व्यसन टोचल्यासारखी दिसती. अशा बाहेर आल्यानंतर म्हणायच्या. मग संक्रांतीचा सण उगवला. हिनं काय काय घातलं त्या दिवशी? पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा. नाकात नथ घालुनी, नाकात नथ घालुनी, सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी. नेसले गा हे नेसले गा शालू पैठणचा. नेसले गा शालू पैठणचा. नेसले गा शालू पैठणचा. नेसले ग चालू पैठणचा. नेसले ग चालू पैठणचा.
करुनी नेसले गा हे नेसले गा नेसले गा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा हिनं सर्व काही घातलं पण नाकात नथ घालायची राहिली होती. ही रडत बसली. बाया यायच्या विचारायच्या, अक्का वाण द्यायला चला. ही म्हणायची, रडक्या आवाजात म्हणायची, व्हा पुढं आलेच मागून. अशी रडक्या आवाजात म्हणायची. बाया म्हणायच्या, सणासुदीचं कुठं रडकं तोंड पावा. बाया निघून जायच्या. पण याला कुठून तरी कळालं की ही घरी रडत बसली. हा गावातून आला. विचारतो, काय ग काय झालं. ही म्हणते, तुम्ही आणली होती ती. हा म्हणतो, मी आणली होती 5 तोळ्याची. हा म्हणतो, नथ का. ती म्हणते, हो. ती सापडाना हरवली. हा म्हणतो, मागच्या सणाची जाग घालून. मागच्या सणाची जाग घालून. ती म्हणे, नाही मला ह्याच सणाची घालायची होती. का बरं. तर सेल्फी काढायची होती. सेल्फी काढायची होती. ती म्हणाली, आता मला काही सांगू नका. ह्या पुन्हा मला 5 तोळ्याची नथ घेऊन या. हा सोनार काकाला फोन लावून सांगतो, सोनार काका नथ तयार करून ठेवा, आलोच. हा म्हणतो, तोपर्यंत मला चहा तरी ठेव. ही चहा ठेवायला गेली. पाणी टाकलं, दूध टाकलं, सर्व काही साहित्य टाकलं आणि साखरीच्या डब्यातून जशी ओंजळ भरून घेतली तशी नाकात हातात नथ आली. मोठ्याने ओरडते, पप्प्याचा बाप. मोठ्याने ओरडली. याला वाटलं नथीचं राहिलं बाजूला, ही आता चिटकली की काय. ही म्हणते, आता चहा करा आपण आणि प्या आपण, मी चालले वाण द्यायला. विठ्ठल 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 विठ्ठल. ही झाली स्त्रियांची आवड. स्त्रियांना जीवापेक्षा जास्त काय आवडतं तर सोनं आवडतं. आता पुरुषांना काय आवडतं बरं. कडक विस्तरीचे कपडे घालणं, चौकात जाऊन फाडून टाकीन आणि कापून काय. घरी आलं का मांजरीच्या पिल्लासारखं गप बसणं. ही झाली पुरुषांची आवड. आता म्हाताऱ्या माणसांना काय आवडतं तर एखादं गल्लीतून गपचूप जरी चाललं तरी बसल्या बसल्या त्याला शिव्या देतात. ही झाली आपल्या सामान्य जीवाची आवड. आता संतांना काय आवडतं बरं. संतांना नामस्मरण केलेलं आवडतं. तुम्ही म्हणाल, ताई नामस्मरणानं होतं तरी काय. नामस्मरणानं पापातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार झाला. वाल्या कोळी किती पाप करायचं. जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीचा जळतीला पाप जन्मांतरीचा जळतीला पाप नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे ओ जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीचे जळतीला पापे जन्मांतरीचा जळतीला पापे येताना येताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे कीर्तनाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशीनला झाली सीमा वेदशीनला झाली सीमा घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे
आपलं पाप जळतं. वाल्या कोळी किती पाप करायचं बरं. त्यानं तो जितके माणसं मारील तितके खडे रांजणामध्ये टाकायचा. असे त्याचे 7 रांजण भरले होते. आपण तर तेवढं पाप करत नाही ना. आपण तेवढं पाप करत नाही ना, तर आपला का होणार नाही उद्धार. नामस्मरणानं उद्धार होतो. आणखी संताला काय आवडतं बरं, तर वारी केलेली आवडते. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी, ही झाली संतांची आवड. आता देवाला काय आवडतं, अभंगाचं 2रं चरण. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता आपल्याला इथं गळ्यामध्ये तुळशीची माळ का घालायला लावली, तुळशी माळ गळा असं का बरं म्हणलं बरं. तर आपल्या दारात जर एखादं अनोळखी कुत्रा आलं, आपण त्याच्या डोक्यात दगड घालतो की नाही, तर घालतो. आणि त्याच्यात जर गळ्यात पट्टा असेल तर आपण म्हणतो हे सरपंचाचं असेल किंवा रामभाऊचं शेजारच्याचं. मी इथलं कोणाचं काही सांगत नाही, तिकडला सांगते. कोणाचं असेल असं आपण म्हणतो. त्याच्या डोक्यात दगड घालतो का, तर नाही घालत. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला नेण्यासाठी आलेला जो यम आहे, आपल्या गळ्यात पट्टारूपी माळ बघून तो सुद्धा विचार करतो, हे गिराईक
आपलं नाही देवाचं दिसतंय असा तो विचार करतो. मी अशी अपेक्षा करते की माझ्या समोर बसलेल्या प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असेल. आहे का? आहे ना? विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आणि आता आपल्याला चंदनाचा टिळा किंवा कुंकू का लावायला लावलं? तर आपल्या दारातील पवित्र अशी तुळस, मंदिराचा कळस आणि स्त्रियांच्या डोक्यावर पदर कुंकू कुणामुळे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज जर एक राजा नसता तर मला मागणी मागावी लागली असती. हुजूर हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या कर सकती हूँ, अशी मला मागणी मागावी लागली असती. पण ती वेळ माझ्यावर येऊ दिली नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला. येतील राजे पुन्हा जन्माला. त्याआधी तशा जिजाऊ घडल्या पाहिजे. आत्ताच्या जिजाऊ 8 वाजता TV पाहायला बसल्या की 12ही वाजतात तरी त्यांना कळत नाही. इकडं शहाजीराजे येतात पण चहा पण पिऊन जातात तरी या उठत नाही. अशानं केव्हा येतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला? ज्यांना ज्यांना वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा त्याने माझे एक वाक्य लक्षात ठेवा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. रामकृष्ण हरी मना बनवताना रोटी. रामकृष्ण हरी मना बनवताना रोटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी जन्माला. राजानं काय केलं तर धर्माचं पालन केलं. आणि आपल्याला काय करायचंय? फक्त माळ घालायची, चंदनाचा टिळा लावायचाय, कुंकू लावायचं, डोक्यावर पदर घ्यायचाय. आणि जे आपल्याला करायचंय ते देवाला आवडतं. देवाला आणखी काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. नाथबाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात देवाला वारी केलेली आवडते. आणि एवढी सगळी ज्याच्या देवाला काय काय आवडतं बरं? तर वारी केलेली आवडते, माळ घातलेली आवडते, देवाला नामस्मरण केलेलं पण आवडतं. देवाला जे आवडतं तेच आपण करतो की नाही? करतो. तर सर्वांनी एकदा वरती हात घ्या सर्वांनी वरती हात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय कुमार, विठोबा रखुमाई, जय जडोपार कुमार, विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जडोपार, विठोबा रखुमाई, जडोपार
अरे ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार कुमाई चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा 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 शिव हर चिदंबरा 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 शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा ओ चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा 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 शिव हर चिदंबरा ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार देवाला काय आवडतं तर नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. आता एवढे जे नियम आहेत ते ज्याच्या जीवनात आहे तो या जगात वंदनीय ठरतो. ते कसं ते नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 तो देवा परम पूज्य जगी 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 तुळसी माळ गाळा गोपी चंदटीळा तुळसी माळ गाळा गोपी चंदटीळा तुळसी माळ गळा गोपी चंदटीळा तुळसी माळ गळा गोपी चंदटीळा हृदय कळवळा वैष्णवांचा वैष्णवा आ
द पद नि द नि सा नि द प द म प ग म रे ग सा रे ग सा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे. सा सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. ग म ध नि सा 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 ग म ध नि सा. सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. ग म ध नि सा 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 ग म ध नि सा. सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे सा. सा सा नि नि द द प प म म ग ग रे रे सा. ग म ध नि सा 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 ग म ध नि सा. हृदय कळवळा हृदय कळवळ हृदय हृदय हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा, गोपी चंदन झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करते, आई वडिलांच्या चरणी अर्पण करते आणि महालक्ष्मी दूध डेअरी याचे केंद्र चेअरमन आले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आरती सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. ज्यांना एक आहे त्यांना दुसरी समजा, ज्याला दोन आहे त्यांना तिसरी समजा, ज्याला तीन आहे त्यांना चौथी समजा, ज्याला नाही त्यांना दत्तक घेतलं तरी काही हरकत नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असते सिस्टीमवाले काका, त्यांचेही आभार व्यक्त करते. धन्यवाद व्यक्त करते. आरती ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले